मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयाला सुरुवात करत आहोत. इयत्ता 10वीच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना अवघड वाटणारा विषय तर तो कोणता असेल तर तो विज्ञान 1 हा विषय सगळ्यात अवघड वाटतो, पण आपण तो अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी विज्ञान हा विषय समजून घेणार आहोत. तर बघा, आजच्या तासाला आपण विज्ञान या विषयाला सुरुवात करत आहोत. विज्ञान मधल्या काही संकल्पना ज्या आहेत त्या आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत. तर आजच्या तासाला आपण पाहणार आहोत विज्ञान 1 सायन्स फर्स्ट चा पहिला धडा. त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. या धड्याला आजच्या तासाला आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यातले काही मुद्दे आज आपण थोडासा बेसिक भागच आजच्या तासाला पाहणार आहोत. म्हणजेच आपल्याला इयत्ता 9वीला लॉज ऑफ मोशन नावाचा जो धडा झालेला आहे, गतीचे नियम, त्याच्यावर आधारित काही मूलभूत संकल्पना, काही बेसिक भाग आजच्या तासाला आपल्याला अभ्यासायचे आहे. आता त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे फोर्स. आता फोर्स म्हणजेच काय असणार आहे? बल. तर नेमकं फोर्स म्हणजे काय तर आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. पुश ऑर पुल द ऑब्जेक्ट. पुश ऑर पुल द ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूला ढकलणे किंवा एखाद्या वस्तूला ओढणे म्हणजेच काय असणार आहे? फोर्स असणार आहे, बल असणार आहे. म्हणजेच आपण असं सांगू शकतो की अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस इट्स रेस्ट पोझिशन. अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस इट्स रेस्ट पोझिशन म्हणजे अशी भौतिक राशी की त्या वस्तूच्या स्थिर किंवा विराम अवस्थेमध्ये काय घडवून आणते? बदल घडवून आणते. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? फोर्स असं म्हणणार आहे. पहिला मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल तुम्हाला या ठिकाणी. तर या ठिकाणी मी जे स्पष्टीकरण सांगायला लागलो हे तुम्हाला नंतर नोट्स स्वरूपात या ठिकाणी पाठवलं जाईल. त्यावेळी तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. फोर्स, बल म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी. ही एक काय आहे? भौतिक राशी आहे. आपण असं म्हणू शकतोय इट इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द रेस्ट पोझिशन. रेस्ट पोझिशन म्हणजेच काय असणार आहे बघा? वस्तूच्या विराम अवस्थेत बदल. जर एखाद्या गोष्टीमुळे वस्तूच्या विराम अवस्थेमध्ये बदल घडवून येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फोर्स म्हणणार आहे. फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस रेस्ट पोझिशन वस्तूच्या विराम अवस्थेत बदल घडवून आणणारी भौतिक राशी फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय असणार आहे? भौतिक राशी. तर त्याला आपण या ठिकाणी बल म्हणणार आहे. पहिला मुद्दा मला वाटतं सगळ्यांचा क्लिअर झालेला आहे. आता या बलाचे परिणाम काय आहेत? बल लावल्यामुळे काय परिणाम या ठिकाणी घडून येणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, बलाचे परिणाम आता तुम्ही सांगू शकाल की एखाद्या वस्तूवर जर आपण बल प्रयुक्त केला तर बल प्रयुक्त केल्यानंतर त्याच्यामध्ये काय परिणाम या ठिकाणी घडून येणार आहे? तर वस्तूच्या विराम अवस्थेमध्ये बदल होणार आहे. वस्तूच्या विराम अवस्थे म्हणजे रेस्ट पोझिशनमुळे त्याचा बदल होणार आहे. त्याच्या आकारामध्ये बदल होणार आहे, त्याच्या गतीमध्ये बदल होणार आहे, त्याच्या दिशेमध्ये बदल होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा की एक त्याच्या रेस्ट पोझिशन मध्ये बदल होणार आहे. दुसरा मुद्दा सांगता येईल आपल्याला रेस्ट पोझिशन म्हणजेच विराम अवस्थेमध्ये बदल होईल. विराम अवस्थेमध्ये बदल होईल. त्याचबरोबर काय होईल सांगा? त्याच्या दिशेमध्ये बदल होईल. डायरेक्शन म्हणजेच दिशेमध्ये बदल होईल. त्याचबरोबर कशामध्ये बदल होईल बघा? शेप, साईज आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल की त्याच्या स्पीड मध्ये, त्याच्या गतीमध्ये बदल होईल. म्हणजेच शेप आणि साईज म्हणजे काय? त्याचा आकार, त्याची रचना बदलेल. त्याचबरोबर काय होईल? त्याचा स्पीड किंवा त्याची जी चाल किंवा वेग आहे त्याच्यामध्ये बदल होतील. म्हणजे बलाचे परिणाम प्रामुख्याने काय असतील बघा? एक रेस्ट पोझिशन मध्ये बदल होईल म्हणजे विराम अवस्थेमध्ये बदल होईल. त्यानंतर डायरेक्शन म्हणजे दिशेमध्ये बदल होईल. त्याचबरोबर शेप अँड साईज मध्ये बदल होईल. त्याच्या आकारामध्ये आणि त्याच्या रचनेमध्ये बदल होईल. आणि त्याचबरोबर त्याच्या स्पीड मध्ये म्हणजे त्याच्या वेगामध्ये बदल होईल असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बल म्हणजे काय आणि बलाचे परिणाम म्हणजे काय हा भाग आपल्याला इथपर्यंत लक्षात येतो. यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. बलाचे प्रकार, टाइप्स ऑफ फोर्स. काय? पहिला प्रकार आहे कॉन्टॅक्ट फोर्स, संपर्क बल. तर नेमका कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? द टू ऑब्जेक्ट्स इन द कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यावेळी दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात येतात बल लावल्यानंतर किंवा बल लावत असताना ज्यावेळी दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात असतात त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार आहे.
आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? द टू ऑब्जेक्ट्स डज नॉट टू द कॉन्टॅक्ट, म्हणजे दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात असणार नाहीत. म्हणजे दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात जर नसतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असंपर्क बल असं म्हणणार आहे. मग याची उदाहरणं काय सांगता येईल? कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आपल्याला सांगता येईल या ठिकाणी, एक्झाम्पल आपल्याला देता येईल. तर कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय सांगता येईल बघा या ठिकाणी, एक आहे तो मस्क्युलर फोर्स म्हणून सांगता येईल, मस्क्युलर फोर्स. त्याचबरोबर सांगता येईल मेकॅनिकल फोर्स. बघा आता मस्क्युलर फोर्स म्हणजेच काय असणार आहे रे? स्नायू बल असणार आहे. त्यानंतर मेकॅनिकल फोर्स म्हणजेच काय असणार आहे? यांत्रिक बल असणार आहे. म्हणजेच आपल्याला मस्क्युलर फोर्स, यांत्रिक बल अशी उदाहरणं यामध्ये सांगता येतील की ज्यामध्ये दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात आहेत. एक साधं उदाहरण आपण बघूया या ठिकाणी. आता हा मार्कर आहे, या मार्करला मला इकडून काय करायचं? असं फेकायचं आहे. मग हे मार्कर जर फेकायचं असेल तर मला काय करावं लागेल? या मार्करवर आपला स्नायू बल प्रयुक्त करावा लागेल. म्हणजेच मार्कर आणि माझा हात यांचा दोघांचा एकमेकांना आलेला जो संपर्क आहे त्याला आपण संपर्क बल म्हणणार आहे. संपर्क बलाची उदाहरणं मी सांगितलेली आहेत, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स म्हणजे स्नायू बल आणि यांत्रिक बल, ही दोन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर पुढे जाऊया आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असंपर्क बल कशाला म्हणायचं आहे? आता असंपर्क बलाचं उदाहरण काय सांगता येईल? एक आपल्याला सांगता येईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल. बघा ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय असणार आहे? गुरुत्वाकर्षण बल. म्हणजे या विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंच्या मध्ये काय असणार आहे? गुरुत्वाकर्षण बल असणार आहे, आकर्षण बल असणार आहे. आता ह्या दोन वस्तूंच्या मध्ये जे आकर्षण बल आहे याच्यामध्ये दोन वस्तू प्रत्यक्षात संपर्कात येतात का? बघा तर येत नाही. त्याला म्हणूनच आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलेलं आहे. आणखीन एक उदाहरण यामध्ये सांगता येईल मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल, हे सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आपल्याला असल्याचं दिसून येते. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स ही दोन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असंपर्क बलामध्ये सांगता येते. तर बघा आपण बल म्हणजे काय, बलाचे परिणाम काय झालेले आहेत, त्याचबरोबर बलाचे प्रकार काय आहेत, हा भाग आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे आणि तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलेला असेल असं मला वाटतंय. यानंतर आपण जाऊया पुढच्या भागाकडे, गुरुत्वाकर्षण बल. यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल असं म्हणणार आहे. म्हणजे नेमकं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण एक छोटीशी गोष्ट आता या ठिकाणी समजून घेणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. सर आयझॅक न्यूटन असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या संदर्भात सांगितली जाणारी गोष्ट काय आहे की झाडावरून पडणारे सफरचंद बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की झाडावरून पडणारे सफरचंद हे खालीच का पडतात, ते वर का जात नाहीत किंवा आजूबाजूला इकडे त्याच्या क्षितिज समांतर दिशेनं का जात नाहीत, असे अनेक प्रश्न न्यूटनच्या मनामध्ये घोंगावू लागले. आणि यानंतर मात्र न्यूटनला शोध लागला की ते सफरचंद झाडावरून खालीच का येत असतील, तर पृथ्वीवर असणारं जे गुरुत्वाकर्षण बल आहे हे गुरुत्वाकर्षण बल त्या सफरचंदांना आपल्याकडे खेचत असतंय. त्यामुळेच या ठिकाणी ते सफरचंद पृथ्वीवर खाली येत असल्याचं दिसून येते. मग नेमकं कशा पद्धतीनं तुमच्या पुस्तकात या ठिकाणी दिलेलं आहे त्या पद्धतीने बघा, हा पृथ्वीचा भाग असणार आहे असा, ही आपली पृथ्वी आहे असं समजून चला. आणि ह्याच्यावर आपल्याला या ठिकाणी हा झाडाचा भाग दाखवलेला आहे आणि न्यूटन या झाडाखाली बसलेला होता असं सांगितलं होतं. त्यानंतर ह्याला लागलेले ते सफरचंद आहेत. हे सफरचंद खाली कुठे येणार आहेत बघा, खाली कुठे येणार आहेत, पृथ्वीवर येणार आहेत. म्हणजे पृथ्वीवर खालच्या दिशेने येणार आहेत. म्हणजे पृथ्वीवर हे खालच्या दिशेनं, खाली दिशेनंच काय येतात, तर बघा या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं तर पृथ्वीचा केंद्र, सेंटर ऑफ द अर्थ इथं असणार आणि मग पृथ्वी त्या वरच्या वस्तूला किंवा पृथ्वीवर असणारं गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते त्या वस्तूला आपल्या केंद्राच्या दिशेने खेचते. काय करते ते आपल्याकडं केंद्राच्या दिशेने खेचण्याचं काम करते. म्हणजेच द अर्थ अट्रॅक्ट्स टुवर्ड्स इट्स सेंटर. म्हणजे पृथ्वी त्या सफरचंदांना आपल्या केंद्राच्या दिशेने काय करत असते, खेचत असते. म्हणून ते सफरचंद खाली येत असतात. मग याचा शोध कोण लावला, गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोण लावला, सर आयझॅक न्यूटन यांनी याचा शोध लावलेला आहे. तर काय गुरुत्वाकर्षण बल म्हणजे नेमकं काय, दोन वस्तूंच्या मध्ये असणारं जे आकर्षण बल आहे त्या आकर्षण बलालाच गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतात असं सांगितलेलं आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
बघा काय सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्याख्या, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स एनी टू ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये असणार आकर्षण बल म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारं जे आकर्षण बल आहे त्या आकर्षण बलालाच गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात. त्याचबरोबर बघा या ठिकाणी न्यूटन या शास्त्रज्ञाविषयीची माहिती तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, ती तुम्ही वाचा आणि त्या ठिकाणी ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी प्रिन्सिपिया या नामक ग्रंथामध्ये अनेक बाबींचा उल्लेख केलेला आहे आणि गणितामधील एक नवीन शाखा त्यांनी शोधून काढली, त्याचं नाव होतं कॅल्क्युलस. कॅल्क्युलस नावाच्या शाखेचा शोध त्यांनी लावला आणि त्याचबरोबर परावर्तक दुर्बीण तयार करणारे, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी न्यूटनचा उल्लेख होतो. सर आयझॅक न्यूटन यांचं कार्य हे एक महान शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचं एक उल्लेखनीय कार्य विज्ञानामध्ये आहे आणि तेच आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. हा भाग तुम्हाला येत्या 9वी मध्ये पहिल्या प्रकरणामध्ये लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीच्या नियमामध्ये झालेले आहे. बघा याचे एकूण 3 नियम आहेत. एक आहे लॉ ऑफ इनर्शिया, यालाच आपण काय म्हणणार आहे जडत्वाचा नियम. त्यानंतर दुसरा नियम आहे संवेग अक्षयतेचा नियम. आणि तिसरा नियम आहे क्रिया प्रतिक्रिया बल. म्हणजेच बघायचं असणार आहे ऍक्शन रिएक्शन फोर्स. आणि संवेग अक्षयतेच्या नियमामध्ये काय सांगितलं बघा, संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे काय असणार, आता पहिला जडत्वाच्या नियमाला काय म्हटलंय आपण लॉ ऑफ इनर्शिया असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी जो दुसरा भाग सांगितलेला आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो सांगितलेला आहे त्याला संवेग अक्षयतेचा नियम असे म्हणतात किंवा याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं म्हटलं तरी चालू शकतंय. तर आता हे तिन्ही नियम जे आहेत हे नोट्स मध्ये मी देणार नाही, ते तुम्ही नेहमीच्या पुस्तकाला किंवा नेहमीच्या नोट्स मध्ये पाहून लिहायचे आहे. तर नियम काय आहेत ते आपण पाहूया. लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया जडत्वाचा नियम म्हणजे काय, एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करते, एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती गतिमान राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे समजा एखादा आपण जर आपल्या घरातलं उदाहरण घ्यायचं असेल तर पंख्याचं उदाहरण घेऊ शकतोय. पंखा चालू केल्यानंतर तो फिरायला लागतो आणि पंखा बंद केल्यानंतरही तो काही काळ काय होतो फिरतच राहतो. याला गतीचे जडत्व म्हणतात. म्हणजेच तो गतिमान असणारी वस्तू गतिमान राहण्याचा प्रयत्न करते आणि स्थिर असणारी वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. याला लॉ ऑफ इनर्शिया जडत्वाचा नियम असं म्हणतात. त्यानंतर दुसरा नियम आहे संवेग अक्षयतेचा नियम किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय बघा, संवेगात the rate of change of momentum is directly proportional to the force and the momentum occurs toward the direction of the force. म्हणजेच संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते असे या नियमामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरा नियम आहे क्रिया प्रतिक्रिया बल. म्हणजेच काय, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. म्हणजे प्रत्येक क्रिया बलाला समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल काय होत असते लावले जात असते. त्यालाच ऍक्शन रिएक्शन फोर्स क्रिया प्रतिक्रिया बल असं म्हणतात. रॉकेट लॉन्चिंगचं जे उदाहरण आहे ते याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ते न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. तर या पद्धतीने न्यूटनचे 3 गतिविषयक नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया, डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्व यातील फरक. तर पहिला मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण. तर बघा आता ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असणार आहे की पृथ्वीवरील कोणत्याही 2 वस्तूंमध्ये असणारे जे आकर्षण बल आहे, पृथ्वीवरील कोणत्याही 2 वस्तूंमध्ये असणारे जे आकर्षण बल आहे त्याला आपण काय म्हणणार आहे गुरुत्वाकर्षण. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशन. त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणणार आहे. आणि मग राहिला प्रश्न आता ग्रॅव्हिटीचा. ग्रॅव्हिटी म्हणजेच काय असणार आहे गुरुत्व. तर आता गुरुत्व म्हणजे काय असणार आहे बघा, समजून घ्या. आता बघा इथं मगाशी मी आकृती काढलेली होती पृथ्वीची.
पृथ्वी आणि एखादी पृथ्वीवरील वस्तू यांच्यामध्ये असणारे जे आकर्षण बल आहे त्याला आपण ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्व म्हणतो. म्हणजे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात आले का बघा. ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये असणारं आकर्षण बल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स. आणि त्यानंतर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड अर्थ, म्हणजेच वस्तू आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणारं आकर्षण बल म्हणजेच काय असणार आहे, ग्रॅव्हिटी असणार आहे. तर हा भाग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. आणि यानंतर आजच्या तासातला आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहे, तो आहे अभिकेंद्रकी बल. तर पाहूया आपण आता अभिकेंद्रकी बल म्हणजे काय, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय. तर बघा आता आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयोग बघणार आहे, म्हणजे तो आपण कल्पना करणार आहे त्या प्रयोगाची. बघा एका दगडाला काय करायचं, एक स्टोन घ्या, त्या दगडाला दोरी बांधायचं आहे आणि दोरी बांधल्यानंतर तो दगड काय करायचा, अशा पद्धतीनं फिरवायचा आहे. मग तो ज्यावेळी तुम्ही दोरीला बांधलेला दगड ज्यावेळी फिरवायला चालू करता त्यावेळी तुमचा हात जो आहे, बघा माझा हाताने लक्ष द्या, या ठिकाणी तुमचा हात जो आहे तो काय असणार आहे, केंद्रस्थानी असणार आहे. आणि तुमच्या त्या दोरीला बल कुठनं प्रयुक्त झालेला आहे, तर तुमच्या हाताच्या दिशेनं बल प्रयुक्त झालेला आहे. म्हणजे तुमचा हात हा केंद्रस्थानी असणार आहे आणि त्याच्या दिशेनं बल प्रयुक्त होणार आहे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं बघा. आणि तुम्ही वस्तू कशी फिरवत आहात रे, बरोबर, सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार मार्गाने वस्तू फिरवत आहात. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, ज्यावेळी एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये गतिमान असते त्यावेळी केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणारे बल म्हणजेच अभिकेंद्रकी बल. When an object moving in the circular motion, the force directed toward the center of the object, is called as the centripetal force. त्याला अभिकेंद्रकी बल असे म्हणतात. म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणारे बल म्हणजेच अभिकेंद्रकी बल होय. तर आजच्या तासाला आपण काय काय बघितलं बघा. बल म्हणजे काय, बलाचे परिणाम, त्याचबरोबर बलाचे प्रकार, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय, न्यूटनचे गतिविषयक नियम किती आहेत आणि कोणते आहेत, गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्व यातील फरक, डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन, आणि त्याचबरोबर सेंट्रिपेटल फोर्स. हा भाग आजच्या तासाला आपण बेसिक बघितलेला आहे. आणि यानंतर याचे जे नोट्स आहेत, ज्यावेळी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल त्याच्या बरोबरच तुम्हाला या ठिकाणी नोट्स देखील पाठवल्या जातील. त्या पद्धतीने तुम्ही याच्या नोंदी करायच्या आहेत आणि इथपर्यंतचा भाग तुम्ही वाचून पूर्ण करायचा आहे, हे लक्षात घ्या. आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया.